नीली आंखों वाली भागिन नयनतारा के लिए भिड़े दो भाग, ब्रह्मा की हुई मौत, छोटा मटका घायल, ताडोबात पेटलं प्रेमयुद्ध, छोटा मटकाने प्रेयसीसाठी घेतला 3 वाघांचा जीव. या सगळ्या तडकत्या फडकत्या बातम्या तुम्ही बघून झाल्या असतील. एकतर प्रेयसी, त्यात निळे डोळे, त्यात नाव नयनतारा. याच मटेरियलमध्ये कित्येक जण घायल झाले. विषय वाघांचा असला म्हणून काय झालं, लव्ह ट्रायंगलचा तर आहे असं म्हणून अनेकांनी या बातम्या बघितल्या. आणि वाघ प्रेयसीसाठी लढाई करतोय आणि आपण काय करतोय या गिल्ट मधून बातम्या बघणारे सुद्धा अनेक जण आहेत. पण खरी बातमी लव्ह ट्रायंगल मध्ये नाहीये. ती आहे 2 वाघांच्या लढाईत, ती आहे 2 वाघांच्या इतिहासात, ती आहे लढाईच्या खऱ्या कारणात, आणि ती आहे छोटा मटका या ताडोबाच्या राजाच्या ताकदीत. 2 वाघांच्या लढाईचा लव्ह स्टोरी पलीकडचा खरा अँगल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी ताडोबात नक्की काय घडलं ते सांगतो. मंगळवारी 13 मेच्या सकाळी नेहमीप्रमाणे पर्यटक ताडोबामध्ये जंगल सफारीसाठी आले होते. जीपमधून फिरत असताना काही पर्यटकांना एक विचित्र गोष्ट दिसली. ताडोबाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला छोटा मटका हा वाघ लंगडत चालताना दिसला. छोटा मटकाचं तोंडही रक्तानं माखलेलं होतं. हे दृश्य नेहमीसारखं नव्हतं. त्यामुळं पर्यटकांनी याची माहिती लगेच वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची एक टीम तिथं दाखल झाली. त्यांनी छोटा मटकाला पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की वाघासोबतच्या लढाईमध्ये घडलं आहे. सध्या छोटा मटकावर नैसर्गिक पद्धतीनेच उपचार सुरू आहेत. म्हणजे काय, तर वाघ शरीराला जखम झाल्यानंतर आपल्या जिभेनं ही जखम चाटतो आणि नैसर्गिकरित्या जखम बरी होते. सध्या 5 ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे छोटा मटकावर अधिकारी नजर ठेवून आहेत. आता छोटा मटकाचं लंगडत चालणं, त्याचं तोंड रक्ताने माखलेलं असणं, याचा अर्थ त्याची दुसऱ्या वाघासोबत लढाई झाली होती. पण लढाई कुठल्या वाघासोबत झाली आणि त्या वाघाचं नेमकं काय झालं या प्रश्नाचं उत्तर शोधणं सुद्धा महत्त्वाचं होतं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना ब्रह्मा हा वाघ मृतावस्थेत सापडला. अधिकाऱ्यांनी हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी चंद्रपूरमधल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर इथं पाठवला, ज्यातून छोटा मटका आणि ब्रह्मा या दोघांमध्ये लढाई झाली, ज्यात ब्रह्माचा मृत्यू झाला तर छोटा मटका जखमी झाला हे स्पष्ट झालं. या लढाईच्या अपडेट अशा आल्या की सोमवारी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री छोटा मटका आणि ब्रह्मामध्ये फाईट झाली. यात छोटा मटकाने केलेला हल्ला इतका भयानक होता की यात ब्रह्मा वाघाचा जागीच मृत्यू झाला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधल्या खडसंगी वनक्षेत्रातल्या निमढेला इथं सोमवारी रात्री 8च्या आसपास ही लढाई झाल्याचं सांगण्यात येतंय. सोमवारी रात्री लढाई झाली आणि मंगळवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. आता 2 वाघांची लढाई, कुणी जखमी तर कुणाचा मृत्यू, या बातमीत तसं फार काही नवीन नाही. पण या दोघांच्या लढाईची चर्चा झाली कारण याला लव्ह स्टोरीचा अँगल जोडला गेला. कुणी बातमी दिली की हे नयनतारा नावाच्या वाघिणीसाठी झालं, कुणी म्हणलं प्रेमयुद्ध पेटलं, तर कुणी म्हणलं प्रेयसीसाठी वाघानं वाघाची शिकार केली. पण या लढाईचं सत्य वेगळं आहे, जे समजून घेताना आपल्याला 2 वाघांचा इतिहास बघावा लागतो. सगळ्यात आधी बोलूया छोटा मटकाबद्दल. ताडोबाचं जंगल खऱ्या अर्थानं कोणी गाजवलं तर 3 वाघांनी, माया वाघीण, वाघडोह आणि मटकासूर. मटकासूरने ताडोबात आपला प्रचंड दबदबा तयार केला होता. त्याची गब्बर, ताला आणि रुद्र अशा वाघांसोबत लढाई झाली, पण त्यानं आपली टेरिटरी सांभाळली. या मटकासूरचं छोटी तारा या वाघिणीसोबत मिलन झालं. त्यातून 2 बछडे जन्माला आले, ताराचंद आणि छोटा मटका. हे दोघं मटकासूर सारख्या ताकदवान वाघाला चॅलेंज करायला लागले होते. दुर्दैवानं ताराचंद इलेक्ट्रिक फेन्सिंगचा शॉक लागून मृत्युमुखी पडला. त्यामुळं फक्त मटकासूर आणि छोटा मटका हे दोघंच त्या क्षेत्रात राहिले होते. छोटा मटकाला आपल्या शक्तिशाली बापाला हरवणं अवघड होतं. त्यामुळं तो मटकासूरची टेरिटरी सोडून नवीन टेरिटरीच्या शोधात अलीजंजा बफर झोन मध्ये गेला. तिथे त्याची लढाई मोगली वाघासोबत झाली. मोगली कोळसा झोन सोडून अलीजंजा बफर झोन मध्ये आला होता. मोगली शक्तिशाली होताच त्यासोबतच त्याला लढाईचाही अनुभव होता. त्यामुळं छोटा मटका आणि मोगली यांच्यात जी पहिली लढाई झाली त्यात छोटा मटका हरला आणि जखमी झाला. पण काही दिवसांनी तो परत या अलीजंजा बफर झोन मध्ये आला आणि त्यानं दुसऱ्या लढाईत मोगलीला हरवलं. हा वादही झाला होता टेरिटरीवरून. मग छोटा मटकाला 3 राण्या मिळाल्या, झरणी, बबली आणि भानुसखिंडी. छोटा मटकाने हळूहळू ताडोबाच्या बफर झोन मध्ये आपलं वर्चस्व आणि दहशत निर्माण केली. पुढे भानुसखिंडीने छोटा मटकाशी झालेल्या मिलनामधून एक मादी आणि 2 नर बछड्यांना जन्म दिला. यातले 2 नर वाघ म्हणजे भोला आणि शिवा आणि मादी वाघीण म्हणजे नयनतारा. छोटा मटकाचंच बछडा असलेल्या या नयनतारा वाघिणीचे डोळे निळसर आहेत, म्हणून तिला नयनतारा हे नाव पडलं असं सांगण्यात येतं.
नयनतारा पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आता छोटा मटकाचा इतिहास ऐकला, नयनताराची ब्लडलाईन ऐकली, आता मुद्दा येतो लव्ह स्टोरीचा. तर या मुद्द्याआधी एका वाघाबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. तो म्हणजे ब्रह्मा. हा ब्रह्मा वाघ मूळचा ताडोबा मधला वाघ नाही, तो आहे ब्रह्मपुरी मधला. ब्रह्मपुरी ताडोबापासून लांब आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा भाग वाघांच्या भ्रमण मार्गातला कॉरिडॉर आहे. इथं मानवी वस्ती सुद्धा असल्यानं मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळेच तिथले वाघ टेरिटरी, मेटिंग आणि भक्ष्य यासाठी ताडोबामध्ये येतात. ताडोबामधले वाघ सुद्धा बाहेर जातात. ब्रह्मा ताडोबाच्या बाहेरचा, तो ताडोबात आला. साहजिकच त्याला इथे टेरिटरी मिळवण्यासाठी झगडावं लागणार होतं. इथं आधीपासून वर्चस्व असलेल्या वाघांशी लढायचं होतं. यातूनच त्याची एक फाईट झाली छोटा मटका सोबत. या फाईटमध्ये छोटा मटका भारी पडला आणि ब्रह्मा त्या फाईटमधून पळून गेला. पण पिक्चर इथंच संपला नव्हता. मागच्या आठवडाभरापासून छोटा मटका हा निमडेलामध्ये होता. तिथे तो आणि ब्रह्मा पुन्हा आमने सामने आले. पण यावेळची लढाई निर्णायक ठरली. ज्यात बाजी मारली ती छोटा मटकानं. आता निमडेला ही छोटा मटकाची टेरिटरी. इथं दोन वाघांची लढाई झाली, ज्याला लव्ह स्टोरीचा अँगल मिळाला. पण खरंच हे लव्ह स्टोरीवरून घडलं होतं का? तर याबद्दल बोलबिडून ताडोबाचे कम्युनिकेशन ऑफिसर अनंत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन वाघांमधल्या फाईटला लव्ह स्टोरीचा अँगल अजिबात नाहीये. याआधी नयनतारा ब्रह्मा वाघासोबत दिसली होती, पण तिचा आणि छोटा मटकाचा काहीही संबंध नाही. ही फाईट पूर्णपणे टेरिटोरियल फाईटमधून झाली आहे. विषय असा आहे की फाईट छोटा मटकाच्या टेरिटरीमध्ये झाली, पण ती नयनतारावरच्या प्रेमापोटी झाली नाही, तर ती झाली टेरिटरी कुणाची या गोष्टीमुळे. कुठल्याही वाघाला जगण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: भक्ष्य, मेट आणि टेरिटरी. आता या फाईटमध्ये नयनतारामुळे मेटिंगचा अँगल असला तरी ती याआधी दिसली आहे ब्रह्मासोबत, छोटा मटका सोबत नाही. त्यात ब्रह्मा हा ताडोबाच्या बाहेरचा वाघ आहे, जो निमढेलामध्ये म्हणजेच छोटा मटकाच्या टेरिटरीमध्ये आला होता आणि त्याचा छोटा मटकाशी दुसऱ्यांदा टेरिटरीवरून संघर्ष झाला. लव्ह स्टोरी बातम्यांपुरती आहे, खरी फाईट टेरिटरीची आहे. वाघांसाठी टेरिटरी ही प्रचंड महत्त्वाची गोष्ट, कारण त्यावर त्यांना भक्ष्य किती मिळणार, कसं मिळणार अशा अनेक गोष्टी ठरत असतात. या टेरिटरीमध्ये कोण राहणार यामुळे वाघ झुंजत असतात. अर्थात मेटिंग कोणाशी होणार यावरून सुद्धा फाईट होत असतात. पण वाघांमध्ये बहुतांश फाईट्स या टेरिटरी आणि आपल्या बछड्यांचं रक्षण यावरून होत असतात. आता आणखी एक मुद्दा म्हणजे छोटा मटका सोबत झालेल्या लढाईत या आधीही एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्यालाही त्यानं नयनतारावरच्या प्रेमापोटी संपवलं अशा बातम्या आता आल्या. मुळात 2023 मध्ये छोटा मटकाची फाईट झाली होती बजरंग सोबत. बजरंग हा बलाढ्य वाघ, पण छोटा मटका समोर त्याची ताकद कमी पडली आणि त्याचा लढाईत मृत्यू झाला. बजरंग हा सुद्धा आपली टेरिटरी सोडून छोटा मटकाच्या टेरिटरीमध्ये आला होता आणि त्या लढाईत त्याचा अंत झाला. छोटा मटकानं नयनताराच्या प्रेमापोटी त्याच्याशी लढाई केली नव्हती. ही लढाई सुद्धा टेरिटरीवरूनच झाली होती. आता लव्ह स्टोरीचा अँगल पुसला गेला असला तरी एक मात्र आहे, ब्रह्मासारख्या ताकदवान वाघाला पछाडत छोटा मटकानं आपल्या ताकदीची झलक पुन्हा एकदा दाखवली. लव्ह स्टोरीच्या उथळ चर्चांमुळे का होईना, पण एक नाव पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकलंय: किंग ऑफ ताडोबा उर्फ CM उर्फ छोटा मटका.